मरना तो है, लेकिन मरने से पहले जितने ज्यादा से ज्यादा हम मार सकते हैं हम मारेंगे, मार सकते हैं हम मारेंगे, मार सकते हैं हम मारेंगे। प्रत्येक फौजी हा वाट बघत असतो आपल्या सर्व्हिसमध्ये की मला एकदा तरी लढाईचा चान्स भेटावा म्हणून। जहां पर जीवन निर्वाह करना भी मुश्किल था, वहां पर लड़ाई लड़ी। मोठे मोठे लोक, श्रीमंत लोक जरी त्यांची डेथ झाली, काय झालं, त्याला तिरंगा भेटत नाही। एक नया इतिहास इस सेना ने रचा। भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, ही आणि अशी अनेक गाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की आपण हकीकत, बॉर्डर, लक्ष यासारखे अनेक पिक्चर्स टीव्हीवरती पाहतो, पुन्हा पुन्हा पाहतो। पण आपलं सैन्य आणि आपला सैनिक याविषयीचं आपलं प्रेम आणि आपलं कुतूहल हे कुठे ना कुठेतरी इथेच थांबून राहतं। चकमकीच्या रोज बातम्या येतात, पण त्यामध्ये शहीद होणाऱ्याचं नाव देखील फार काळ आपल्या लक्षात राहत नाही। पण मग हा सैनिक आहे तरी कोण की जो या पहाडांवरती चढून आपल्या 2-3 साथीदारांसोबत महिनोन महिने तिकडे तळ ठोकतो आणि आपल्या देशाचं रक्षण करतो, खडा पहारा देतो। असं काय असतं की ज्यामुळे हे सगळेजण सैन्यात दाखल होतात आणि वेळ प्रसंग आला तर आपली जीव द्यायची सुद्धा यांची तयारी असते। नेमका कोण आहे हा सैनिक? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। आम्ही प्रवासाला सुरुवात केली श्रीनगर पासून। पहिला टप्पा द्रास। श्रीनगरहून सोनमर्ग मार्गे पुढे जाताना सुंदर रोमॅन्टिक वाटणारे डोंगर हळूहळू रौद्र रूप धारण करतात। समुद्र सपाटीपासून 13,000 फुटांवरच्या डोंगर रांगांमधून जाणारा हा जोजिला, ड्रायव्हरच्या कौशल्यांची परीक्षा पाहणारा हा रस्ता। एक अंदाज चुकला तर गाडी थेट दरीत, तर दुसऱ्या बाजूला कोसळण्यासाठी टपलेले दगड आणि शिळा। एक मोठा हादरा आणि रस्ता काही तासांसाठी बंद। आपलं सैन्य कशा कशाला तोंड देतं याची चुणूक इथूनच मिळायला सुरुवात झाली। या अशाच भूभागात लढलं गेलं ते कारगिलचं युद्ध। द्रास, कारगिल, बटालिक आणि काक्सर सेक्टरमध्ये। द्रासला गेटवे टू लडाख म्हटलं जातं। द्रास जर काबीज झालं तर लडाखचा श्रीनगरशी असलेला संपर्क तुटू शकतो। जगातलं सर्वात जास्त थंडी पडणारं हे दुसऱ्या क्रमांकाचं ठिकाण। चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेलं। शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का यही बाकी निशान होगा। या कारगिल युद्धाच्या आठवणी सांगणारं स्मारक आज द्रास मध्ये उभं आहे। ये इलाका गुमरी से लेकर साउथ ग्लेशियर टूर तक तकरीबन 150 किलोमीटर एरिया दुश्मन ने कैप्चर कर रखा था। कारगिल वार 20 मई 1999 को शुरू हुआ और 26 जुलाई 1999 को संपन्न हुआ। इसीलिए हर साल विजय दिवस 26 जुलाई को इस कारगिल वार मेमोरियल पर मनाया जाता है। तोलोलिंग, पॉइंट 4875, टायगर हिल या सगळ्या महत्त्वाच्या पर्वतांवरती कब्जा केलेल्या घुसखोरांशी लढताना भारतीय सैन्याने प्राणांची बाजी लावली आणि ही सगळी शिखरं परत मिळवली। 17,000 फुटांची उंची, 80 अंशांचे खडे चढ, भीषण थंडी, ऑक्सिजनची कमतरता आणि उंचीवर दबा धरून बसलेला शत्रू या सगळ्यांशी भारतीय जवानांनी मुकाबला केला। याच युद्धातला एक वीर, परमवीर चक्र पदक विजेते नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादव। एखाद्या जवानाचा जज्बा काय असतो याचं चालतं बोलतं उदाहरण। आता बरेलीमध्ये नवीन जवान घडवणारे योगेंद्र सिंग कारगिल युद्धाच्या वेळी लग्नाच्या सुट्टीवर होते। सुट्टी अर्ध्यातच सोडून ते फ्रंटवर जॉईन झाले। टायगर हिलवरच्या पहिल्या चढाईत त्यांच्या सोबतचे सगळे शहीद झाले।
पण 16 गोळ्या झेलूनही हा जवान शत्रूशी लढत राहिला. टास्क को करने के लिए हम इतने जवान चले थे, इतने में से हम 7 आए, 7 में से मैं बचा हूँ, तो मेरा भी ये कर्तव्य है कि खून के आखिरी कतरे तक इस टास्क को मैं ज़रूर पूरा करूँगा। ये हड्डियाँ ऐसे निकल गई थी यहाँ से, आपस में जब टकराने लगी तो दर्द होने लगा। इस हाथ को ऐसे पकड़ करके मैं बांधने की कोशिश करी, लेकिन हाथ को पकड़ता तो कभी इधर चला जाता, कभी इधर चला जाता। मैं सोचा कट गया, इसको तोड़ करके फेंक देता हूँ। मैं इसको झटका मारा, तोड़ने की कोशिश करी, लेकिन टूटा भी नहीं। फिर इसको उठा करके पीछे कमर पे डाला और फिर सोचने लगा अब नीचे कैसे जाऊँ। तो फिर हमने सोचा कि जो है मरना तो है, लेकिन मरने से पहले जितने ज़्यादा से ज़्यादा हम मार सकते हैं हम मारेंगे। सैन्याची प्रमुख विचारसरणी योगेंद्र सिंग अगदी सहजपणे सांगतात. रैंक से, पद से, ओहदे से व्यक्ति की पहचान नहीं बनती, पहचान बनती है उसके कर्म से। मैं भी एक एज ए नॉर्मल जवान इस सेना के अंदर भर्ती हुआ और जो 22 दिन मैंने वो काम किया, उस 22 दिन से मेरी एक पहचान बनी और उस पहचान ने मुझे टाइगर हिल टॉप को कैप्चर करने के लिए बनाए गए एक घातक प्लाटून्स के अंदर मुझे जगह दिलाई। 13 जॅक रायफल्स सोबत असणारे लेफ्टनंट कर्नल राजेश आढाव, कारगिल युद्धातल्या जखमी जवानांवरती उपचार करणारे हे डॉक्टर त्यावेळी त्यांचं मनोधैर्यही वाढवत होते. तर जेव्हा निघालो 10 मीटर पण गेलो नसेल ते एक मोठा बॉम्बगोळा पडला जिथे मी बसलो होतो. कॅप्टन विक्रम बात्रा सारख्या जाबाज अधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावत डॉक्टर आढाव आपल्या बटालियन सोबत तोलोलिंग आणि 4875 च्या मोहिमेत सहभागी झाले, ते याच भावनेतून. मी खाली पण राहू शकलो असतो, जे डॉक्टरला वर जायची परमिशन नसतेच कधी, त्यांना खालीच राहायचं असतं. परंतु मला असं वाटायचं की नाही, लढाई जर आपण वर गेलो नाही, लढाई पाहिली नाही तर मग काय फायदा. आपल्या जवानांची कारगिल मधली ही शौर्यगाथा साऱ्या जगाने टीव्हीवर पाहिली आणि हीच यशोगाथा अनेकांसाठी आजही प्रेरणा आहे. ही कारगिलची लढाई बघितल्यानंतरच मला त्याबद्दल म्हणजे आर्मीमध्ये यायचं प्रोत्साहन भेटलं आणि मला असा अभिमान वाटत होता की आपण इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करावी. ही कारगिल भूमी म्हणजे आमच्यासाठी जसे स्वर्गच आहे एक प्रकारची, कारण इथं आमचे भाऊ बरेचसे शहीद झाले, त्यांच्यामुळे हा दिवस बघायला भेटतो. It is exciting, you know. I remember the memories of being in 5th or 6th and war happening here and dad being posted here and you're just waiting for a phone call because there's no communication. 15 years hence we are here, posted, better communication, better equipped and definitely more excited, and I think the entire strength and confidence comes from wearing the uniform daily. वर्षापूर्वी 99 सालच्या मे महिन्यामध्ये द्रास आणि कारगिल भागात जे एक घनघोर युद्ध झालं, त्या युद्धाच्या स्मृती सांगणारं हे कारगिल वॉर मेमोरियल. या वॉर मेमोरियलच्या पाठच्या भिंतीवरती या युद्धात शहीद झालेल्या, वीरमरण आलेल्या सगळ्या जवानांची नावं कोरलेली आहेत. 15 वर्ष झाल्यात आतापर्यंत फक्त या ठिकाणी या वीर जवानांचे घरचे येत होते, पण आता मात्र परिस्थिती बदलते. आता लेह लडाखमध्ये येणारे किंवा मग काश्मीर पर्यंत येणारे पर्यटक मुद्दाम द्रास पर्यंत येऊन या वॉर मेमोरियलला भेट देत आहेत. ला मी इकडे आले होते आणि तेव्हा पहिल्यांदा मला कारगिल वॉर कळलं रादर, आणि मला त्याचं दुःख झालं की 99 साल ते 2004 मला 5 वर्ष लागली कारगिल वॉर काय होतं हे कळायला. आणि कुठेतरी असं वाटलं, मी मुंबईत माझ्या व्यापात होते, माझ्यापर्यंत हा जो काही इथे सॅक्रिफाईस झाला तो आला नाही की काय असं वाटायला लागलं. मी तर असं म्हणेन की प्रत्येक भारतीयाने द्रासपर्यंत आलंच पाहिजे, म्हणजे माझा सैनिक, माझा बांधव कुठल्या परिस्थितीत जगतो याचं किंचितचं तरी भान त्याला येईल, आणि हा जो अगदी संकुचित दृष्टिकोन असतो ना आयुष्याचा, तो निघून जाईल. हवा का रुख बदलने वाले, ज्वालामुखी को बुझाने वाले, अमावस की रात में पूनम का चांद दिखाने वाले, ऐ मेरे जांबाज दोस्त, आपको तहे दिल से कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. आर्मी आणि सामान्य नागरिकांमध्ये असलेली दरी दूर करून सैनिकांविषयीची आपली बांधिलकी जपण्याचा असाच एक प्रयत्न करतायत आत्माराम परब. पर्यटनातून फक्त व्यवसाय न करता त्यातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून
असे काही कार्यक्रम अटेंड करावे, अरेंज करावे जेणेकरून आपण लोकांना काहीतरी वेगळं देऊ शकू. गेल्या 10 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये एक पहिला जो कार्यक्रम जो आम्ही केला भारतीय सैन्याबरोबरचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम, आणि तिथे आम्ही राख्या बांधण्यासाठी आम्ही तिथे म्हणून गेलो. आणि त्यात असं एक चित्र होतं की काही पुरुष मंडळीसुद्धा आर्मीच्या जवानांना राखी बांधत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमचं रक्षण करता, त्यामुळे मग तुम्ही आमचे भाऊच आहात. आणि ते एक वेगळं चित्र होतं आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी दिसत होतं. हमारे जो सैनिक हैं, आपने देखा इन ऊंची ऊंची पहाड़ियों पे तैनात रहते हैं, देश की रक्षा करते हैं, शहरों से गांवों से भी दूर रहते हैं. तो कई बार जो सैनिक दूर बैठा है उसको लगता है कि वो अकेला है, लेकिन ऐसे मौके आते हैं जो दूर दूर से लोग आए हैं तो हमें बहुत अच्छा लगा. और ऐसे मौके अगर होते रहेंगे तो हमें भी भरोसा है कि हम यहाँ अकेले नहीं हैं, ये देश हमारे साथ है. और अगर देशवासियों का साथ रहा तो मैं यकीन आपको दिलाता हूँ, फौज की फतेह हमेशा होगी. आपकी फौज आपको हमेशा विजय की ओर ले जाएगी. देशाच्या कोणत्या तरी लहानशा गावातनं सीमेवरती आलेला हा जवान महिनोन महिने घरापासून दूर असतो. डोंगरा जंगलात 24 तास खडा पहारा देतो. त्याला त्याच्या या एकटेपणापासून काही क्षण दूर नेतात ती देशभरातनं येणारी पत्र आणि लहान मुलांनी पाठवलेली ग्रीटिंग्स. आप इसी तरह भारत की सुरक्षा करते रहे और मेरे दोस्त, मेरे जैसे करोड़ों बच्चों का सहारा आपके साथ होगा. जय हिंद. वेड्यावाकड्या हस्ताक्षरातले बोल त्याच्या चेहऱ्यावर हसू आणतात. मनापासून रंगवलेली ही चित्र पाहताना त्याचा लष्करी खाक्या काही क्षण बाजूला राहतो. ओळख पाळख नसतानाही कोणीतरी आपला विचार करतंय ही भावना त्यांना सुखावून जाते. रस्त्याच्या आजूबाजूला जाऊ नका, इथे सुरुंग असू शकतो अशी धोक्याची सूचना देणारे बोर्ड आजही आहेत. प्रवासाचा पुढचा टप्पा द्रास ते कारगिल. याच पहाडांमध्ये लहानाचा मोठा झालेला गुलफाम मग आम्हाला सर्दीच्या मौसम बद्दल सांगायला लागला. खाना पीना तो वहीं बस, अब विंटर के लिए तो पूरा स्टॉक करना पड़ता है, राशन, दाल, पानी. अच्छा, फिर मीट शीट तो मिलता नहीं है यहाँ पे विंटर में. पूरा सब्जी, हरी सब्जी इस टाइप का भी कुछ मिलता नहीं है. पूरा दाल चावल, दाल रोटी, दाल चावल खाते रहना पड़ता है. स्वागतासाठी ठिकठिकाणी लागलेले बोर्ड्स आणि लोकांनी गजबजलेलं कारगिल आज आपलं स्वागत करतं. आर्मी आणि इथल्या स्थानिकांचं नातं अनोखं आहे. एकीकडे शत्रूवर करडी नजर ठेवत असतानाच दुसरीकडे परिसरातल्या गावांची काळजी देखील आर्मी घेत असते. थंडीमध्ये इथे पारा घसरून उणे 30-35 डिग्रीज पर्यंत जातो आणि त्यावेळी स्थानिकांना सहारा असतो तो सैन्याचा. अपनी बेस कैंप पे, हेडक्वार्टर पे काम देती है. लेबर के काम 10 to 4 वहाँ ड्यूटी देना पड़ता है और मंथली 7-8 हज़ार रुपया इनको मिलता है और सूखा राशन मिलता है. और यहाँ सद्भावना के तहत यहाँ में अस्पताल चलते हैं. हर गांव पे, हर ब्लॉक पे एक के मेडिकल सेंटर है सद्भावना की तरफ से. वहाँ फ्री इलाज की जाती है, फ्री मेडिसिन दिया जाता है. आम्ही कारगिलच्या परिसरात फेरफटका मारला. उंच उभे ठाकलेले हे पहाड चढणं माणसालाच काय वाहनांनाही कठीण जातं. वळणावळणाचे रस्ते पार करत दरीतून दूरवर पलीकडे पाकिस्तानातलं गाव दिसतं. या भागात आतापर्यंत 3 युद्ध झालेत आणि या युद्धांच्या काही खुणा इथे अजूनही आहेत. एलओसी जवळचा हा हुंदोरमान भाग, मूळचा भारताचाच असणारा हा भाग 71 पर्यंत मात्र पाकिस्तानच्या ताब्यात होता. 71च्या लढाईमध्ये मात्र हा भाग पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात आला.
पण तेव्हापर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने त्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरुंग पेरून ठेवले होते. यातले बहुतेक आपल्या सैन्याने निकामी केले, पण काही अजूनही आहेत. आणि म्हणूनच या रस्त्याच्या आजूबाजूला जाऊ नका, इथे सुरुंग असू शकतो अशी धोक्याची सूचना देणारे बोर्ड आजही आहेत. एलओसी जवळच्या होंदुरमान गावापर्यंत आम्हाला जाता आलं नाही, पण वाटेत दिसलं हे ओस पडलेलं गाव. 71 पर्यंत हे गाव पाकिस्तानात होतं. 71च्या लढाईत ते भारतात आलं. आता इथे कुणीही राहत नाही. उरलेत ती फक्त रिकामी घरं, युद्धाची साक्षीदार असणारी. या पहाडांमध्ये रस्ते बांधणं आव्हान आहे. या पहाडांमध्ये राहणंही एक आव्हान आहे. या पहाडांमध्ये अगदी श्वास घेणंही आव्हान आहे. आणि हीच आव्हानं एक वेगळी जिगर देणारी आहेत. खूप काही शिकवलं आर्मीने. इथं प्रत्येक गोष्ट हाय, म्हणजे आपण हरू शकत नाही कोणती गोष्ट असो. यानंतर लोक पेन्शन जातात किंवा घरी जातात, ते पण कधी हरतच नाही. अगर एक जवान को कुछ हो जाता है तो पूरे सेक्शन, पूरी प्लेटून को उसका दर्द का एहसास होता है और उस दर्द से ही उसके अंदर एक प्रेरणा शक्ति जागृत होती है. अगर मेरे इस साथी को चोट लगी है, इसका बदला लेना है. वारभूमीतून माझ्या आईला लेटर लिहिलं होतं. तिला मी हेच सांगितलं होतं की म्हटलं तू फक्त रडायचं नाही, कारण की तुझ्या मुलाला काही झालं तर तुझ्या मुलाची बॉडी ही तिरंग्यामध्ये येईल. आणि हे नॉर्मल आदमी कितीही मोठा असला, म्हणजे इवन मोठे मोठे लोक, श्रीमंत लोक जरी त्यांची डेथ झाली, काय झालं, त्याला तिरंगा भेटत नाही. जेव्हा आपण आपापल्या घरामध्ये सुरक्षित वातावरणामध्ये कोणत्या तरी फुटकळ गोष्टीवरती चर्चा करत असतो, वाद घालत असतो, भांडत असतो, रुसत असतो, त्यावेळी आपल्यापैकीच एक जण अशा कोणत्या तरी पहाडावरती चढून निसर्गाची साथ नसताना देखील घरच्यांपासून दूर राहून आपल्या देशाची सेवा करत असतो. माझ्या या प्रवासात मी खूप जणांशी बोलले. हे सगळेजण देशाच्या वेगवेगळ्या भागातून आले होते. त्यांची पदं वेगवेगळी होती, त्यांचे स्वभाव वेगवेगळे होते, त्यांचे रंग वेगवेगळे होते. निसर्गाची दरवेळी त्यांना साथ मिळतेच असं नाही. अनेकदा महिनोन महिने फक्त 2 ते 3 साथीदारांच्या सोबत राहायला लागतं. बोचरी थंडी असते. पण मला भेटलेल्या इतक्या जणांपैकी एकानेही याविषयी अजिबात तक्रार केली नाही. खूप काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी निघाले होते. काही प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. हे सगळेजण तर आपल्यासाठी खूप काही करतायत. आता पाळी आहे आपली. आपण यांच्यासाठी काय करणार आहोत याचा विचार करण्याची आता गरज आहे. इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत जय हिंद. हमारे फौजी हमारे देश की रक्षा करते हैं, इसीलिए हम हमारे परिवारों के साथ अपने घरों में खुश बैठे हैं, सुख बैठे हैं. अतिशय यांच्याबद्दल अजून जो रिस्पेक्ट होता तो खूप वाढला आहे. त्या सगळ्यांना मनापासून चला. घरी सुट्टीवर गेलो तर 1 महिना आम्ही फक्त घरी मुलांबायकांबरोबर राहतो. बाकी आमचं कुटुंब तर हे म्हणजे आमचे युनिट म्हणजे आमचं कुटुंब आहे. तुमचा मुलगा सुखरूप आहे आणि खूप अभिमानाने इथं राहतो. तो फोटो फ्लॅग जो लहरावला होता तो त्या टायगर हिलचा होता. ते आम्ही आता लाईव्ह बघतोय. खूप थ्रिलिंग आहे. आमचे जवान हांगा त्रास काडटा म्हणून आमी ते सुखान न्हिदपाक शकता. फौज की फतेह हमेशा होगी. आपकी फौज आपको हमेशा विजय की ओर ले जाएगी.